जय श्रीराम. जय शिवराय, जय शंभूराजे. हर हर महादेव. रामकृष्ण हरी. ठीक आहे. आता माहिती आहे, जवळपास आपला जो सप्ताह आहे तो कालपासून सुरू झालाय, बरोबर. आणि आज दिवसभर आपला जो काही दिवसभराचा प्रवास आहे तो खूप मोठा झालेला आहे आणि तुम्ही दमलेले आहात, थकलेले आहात. तरी सुद्धा फक्त माऊली महाराजांच्या शब्दाला मान देऊन मी थोडक्यात तो आहे ना, पण आपल्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या संकल्पनेतला हिंदवी स्वराज्य कसं असावं याच्याबद्दल थोडं बोलेल. चालतंय. एक गोष्ट लक्षात घ्या, जगामध्ये देश किती आहेत? एक दोन आहेत का? भारत, पाकिस्तान, अमेरिका, बांगलादेश. 200, जवळजवळ 200 किंवा 200 पेक्षा अधिक देश या पूर्ण पृथ्वी तलावरती आहेत, बरोबर की नाही? देश आहेत. त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कंट्री म्हणू शकता. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये देश. पण राष्ट्र म्हणता येईल का? नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही देशाला राष्ट्र बनायचं असेल तर त्याला धर्म आणि संस्कृतीची जोड असणं गरजेचं आहे, बरोबर का? धर्म आणि संस्कृतीची, आणि ती जोड आहे आपल्या भारतभूमीला. म्हणून आपल्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणलं जातं आणि आपल्या राज्याला महाराष्ट्र म्हणलं जातं. विचार करा की किती पवित्र आणि पुण्यभूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. आज धारकरी वारकरी संप्रदाय ज्या ठिकाणी जोडले गेले आहे, भक्ती शक्तीचा संगम ज्या ठिकाणी आहे, ती महाराष्ट्र भूमी आहे. या महाराष्ट्र भूमीने देशाचं नेतृत्व केलेलं आहे. महाराष्ट्राविना हा देश टिकू शकेल, वाचू शकेल, जगू शकेल याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. त्यामुळं कालखंड कुठलाही असो, या महाराष्ट्राने देशाला तारलेले आणि जगाला मार्गदर्शन केलेलं आहे, बरोबर की नाही? त्याचं सर्वोत्तम उदाहरण घ्यायला गेलं तर आज आपण या ठिकाणी मागचा जो आपला बॅनर आहे तो माऊलींचा आहे. आपली जी भूमी पुण्यभूमी म्हणून ओळखली जाते ती संत सोपान काकांमुळे, बरोबर की नाही? आळंदीला अलंकापुरी, सासवडला काय म्हणलं जातं? ब्रह्मपुरी. कारण ब्रह्मदेवाचं इन्कार्नेशन जे म्हणतो, म्हणजे अवतार जे म्हणतो, ते एकमेव अवतार पाहिलं गेलं तर संत भूमीमध्ये फक्त सोपान काका आहेत आणि ती भूमी आपली आहे. विचार करा, या धारकरी वारकरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म देखील ज्या भूमीत झाला तीही पुण्यनगरी, तीही पुण्यभूमी. आज जर पुणे जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं, महाराष्ट्राबद्दल बोलू, पुणे जिल्ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर पुणे जिल्ह्याने फार मोठी दिशादर्शक केलेली आहे. शिवनेरी किल्ला कुठे आहे हो? पुणे जिल्ह्यात आहे, बरोबर. पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. शिवनेरीवरती कोणाचा जन्म झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा. पुरंदरवरती कोणाचा जन्म झाला? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जे अंतिम दिवस जे होते, जे त्यांनी शेवटचा श्वास घेतला, तो कुठं घेतला हो? कोरेगाव भीमाच्या जवळ वडुबुद्रुक, श्री क्षेत्र वडुबुद्रुक आणि तुळापूर या भीमा भामा इंद्रायणीच्या तीरावरती, बरोबर की नाही? ते पण कुठं आलं? पुणे जिल्ह्यामध्ये. आज लक्षात घ्या, आपल्यापैकी जे वरिष्ठ लोक आहेत त्या सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेस एखादी महिला प्रसूतीला येते, की तिला आता दिवस गेलेले आहेत, तर त्यावेळेस तिच्या घरातला जो व्यक्ती असतो, कर्ता पुरुष असतो, तो काय करतो की तिची डिलिव्हरी जी आहे ती योग्य ठिकाणी होईल याच्यासाठी प्रयत्न करतो, बरोबर की नाही? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा जन्म व्हावा ही विचारधारा त्या ठिकाणी ठरवली असेल की नाही, बरोबर की नाही? मग ही भूमी, या भूमीमध्ये ती ताकद आहे, ते सामर्थ्य आहे, ती शक्ती आहे, ती बुद्धी आहे, ती चेतना आहे जी प्राप्त आपल्याला करायची आहे. आपला जन्म इथे झालाय, बरोबर आहे, पण कुठे ना कुठेतरी आज आपण हनुमंतरायासारखे आहोत. म्हणजे आपण आपली शक्ती विसरले गेलेलो आहोत. पण आज आपले माऊली असतील, स्वप्नील महाराज असतील, हे आपल्याला कुठेतरी ती आपल्यातली शक्ती हरवलेली ती पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतात की तुम्ही कोणत्या भूमीमध्ये जन्माला आलाय, तुमचं सामर्थ्य काय, तुमची शक्ती काय, तुमची बुद्धी काय, तुमची चेतना काय, तुमच्यामध्ये काय सामर्थ्य आहे, तुम्ही देशासाठी काय काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आदर्श कोणता घेतला पाहिजे. तुमचा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे माऊलींच्या मुखातून आपण ऐकत असतो, बरोबर की नाही? आज पांडुरंगाला देखील आनंद होईल जर आपल्या मुखामध्ये आणि आपल्या कृतीमध्ये, आपल्या वक्तृत्वामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, उठण्यामध्ये, बसण्यामध्ये, या सर्वांमध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज झळकले तर. आज आपण बघतोय जवळजवळ भारत देशामध्ये युद्धाची स्थिती निर्माण झालेली आहे, बरोबर की नाही? काय आवश्यकता युद्धाची? काही आवश्यकता नाही. पण एक समाज आहे जो स्वतः शांतीप्रिय म्हणून त्या ठिकाणी देशभर जगभर फिरतो, त्याला जगात अशांतता निर्माण करायची. भारत देशाचा जर इतिहास पाहिला तुम्ही तर मागील 10,000 वर्षामध्ये, किती? मागील 10,000 वर्षामध्ये एकही असा प्रसंग सापडत नाही ज्या ठिकाणी भारताने कुठल्या तरी देशावर आक्रमण केले सुरुवातीला. ती आपली वृत्ती नाही, ती आपली बुद्धी नाही, तसे विचार आपल्या मनाला स्पर्शही करत नाहीत. कारण का? धर्म आणि संस्कृती, आपला देश राष्ट्र आहे, लक्षात घ्या. धर्म आणि संस्कृतीशी आपण जोडले गेलेलो आहोत.
म्हणून आपण विस्तारवादाची नीती म्हणजे आता जो काही माझा भूभाग आहे भारत भूमीचा तो मला वाढवायचा आहे. मग शेजारचा जो नेपाळ आहे तो थोडा कमकुवत राष्ट्र आहे, बरोबर की नाही? पण आतापर्यंत नेपाळवरती कधी आपण आक्रमण केलंय का? नाही. ही विचार बघा, ही विचारधारा बघा आपली. नाही. तुम्हाला काही आवश्यकता असेल, मदत असेल, आम्ही करू, आक्रमण नाही करणार. कारण का? विस्तारवादाची नीती आपली नाही. पाकिस्तान आपल्यापासून तोडला गेला, अफगाणिस्तान तोडला गेला, बांगलादेश तोडला गेला, काबूल कंधार गेलं, इराण गेलं, इस्रायल गेलं, सगळं गेलं आपल्यापासून. भारत अखंड होता, पण तो तुकड्या तुकड्यामध्ये आज विखुरला गेला. आज खरंच आपल्या पूर्वजांनी असा भारत आपल्याला दिला होता का? नाही. आपल्याला अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करायचंय. कुणाचं ते स्वप्न? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं. सप्तसिंधूंना मोकळं करायचंय. आज कुठंतरी त्या सप्तसिंधूंना मोकळं करण्यासाठी एक पहिलं पाऊल आता टाकलेलं आहे, बरोबर की नाही? तुम्ही बातमी ऐकली का की चिनाब नदी, झेलम नदी, सतलज नदीचं पाणी आता बंद करायला लागले पाकिस्तानला जाणार, बरोबर की नाही? म्हणजे याला काय म्हणता येईल की वॉटर स्ट्राईक. जसं सर्जिकल स्ट्राईक आपल्याला माहिती आहे, बरोबर, एअर स्ट्राईक माहिती, आता हे एक प्रकारे त्यांचं पाणी आपण बंद केलेलं आहे. पण इथून पुढे सुद्धा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे, लक्षात घ्या. आता उद्याचा जो दिवस आहे तो 7 मेचा दिवस आहे. तुम्ही कदाचित टीव्हीच्या बातम्या पाहिल्या नसतील, आम्ही आता बातम्या पाहून आलोय की युद्धाच्या प्रसंगामध्ये जर सायरन वाजला तर प्रत्येकाने आपले मोबाईल फोन, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक गॅजेट बंद करायचे आणि घरातल्या कुठल्या तरी किंवा कुठं कंपनीत असताल, घरात असताल, कुठल्या ठिकाणी असतात त्या ठिकाणच्या सगळ्यात सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबायचे. हे सायरन वाजलं की तडक आपल्याला करायचे. म्हणजे काय की कळत नकळत आपण इच्छा नसताना युद्धाच्या त्या ह्याच्यामध्ये तोंडात आपण अडकलो की नाही. हा, हे कशामुळे झालं? कारण ज्या वेळेस या भारताचा स्वातंत्र्याचा लढा चालला होता, लक्षात घ्यायची सुरुवात कशी झाली. ज्या वेळेस भारताच्या स्वातंत्र्याचा लढा चालला होता त्यावेळेस कुठंतरी आपण हिंदू समाज, या भूमीमध्ये जन्माला घेतलेले लोक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना विसरले आणि त्यांनी गांधीला निवडलं. अहिंसा, अहिंसा परमो धर्म, हे भगवद्गीतेतील वाक्य आहे. तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. पण धर्म हिंसा तदैवच, जो माझ्या धर्माचा पतन करेल, माझ्या धर्मावरती येईल, त्याला संपवल्याशिवाय मी राहणार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या तलवारीला लाखो मुघलांचं रक्त लागलेले, पण त्याच्या मागचा जो उद्देश होता तो धर्म संस्थापना होता, तो धर्माचं रक्षण होतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणलं जातं कारण का? देव, देश आणि धर्मासाठी या संपूर्ण भूतलावर, म्हणजे अखंड हिंदुस्थान नाही तर संपूर्ण पृथ्वीवरती देव, देश आणि धर्मासाठी सर्वश्रेष्ठ योगदान जर कुणी दिलं असेल तर प्रथम क्रमांकाचं नाव येतं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. का संभाजी महाराजांचं नाव काय येतं? कारण घरातील जो कर्ता पुरुष असतो, आजी असतात, आजोबा असतात, वाडवडील असतात, जर त्यांनी त्यांचा धर्म सोडला असता, बरोबर, तर आज आपण इथं वारकरी शाळेत आलो असतो का? लक्षात घ्या. आपण फक्त आपले धन्यवाद मानतो माता पित्याला, कशासाठी? संपत्तीसाठी. त्याच्यासाठी पण मागत नाही की तुम्ही आमच्यासाठी 5 एकर ठेवली, 2 एकर ठेवली, 10 एकर ठेवली, बंगला ठेवला, गाडी ठेवला. ती आपली वृत्तीच नाही धन्यवाद मानण्याची माता पित्यांसाठी. पण तुम्ही आमच्यासाठी काही ठेवणार नाही ठेवू, पण धर्म तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला याच्यासाठी पण आपण धन्यवाद मानलं पाहिजे, बरोबर की नाही? आज विचार करा तुम्ही, प्रत्येक जण म्हणतो हिंदू मुसलमान एक, हे छान वाटतं ऐकायला, पण ती खरी आहे का? मागच्या 1200 वर्षाचा जर आपण इतिहास काढला तर फक्त आपण प्रेम दिले, तिकडून प्रेम मिळलंय का? बरं, आपला धर्म कोणता? सत्य सनातन, जो कालही होता, जो आजही, जो भविष्यातही राहणार. सत्य सनातन, जे नित्य आहे, नियम आहे, जे शाश्वत सत्य आहे, ज्याचा जन्मही झाला नाही, ज्याचा मृत्यूही होऊ शकत नाही, ते सनातन. हे 1400 वर्षापूर्वी इस्लाम आला, 2000 वर्षापूर्वी ख्रिश्चन आला, 3500 वर्षापूर्वी यहुदी आला. आपण हजारो आपल्या इथं मंदिर 5-5 हजार वर्ष जुनी आहेत. आज सासवडला जर गेलं तर नवग्रहांचं मंदिर आहे, प्रत्येक गावात असतं. मग ह्यांनी शोध लावला 19व्या शतकामध्ये, 18व्या शतकात, की नवग्रह होते, इतके ग्रह होते, तितके ग्रह होते. अरे आम्ही तर त्यांची पूजा करत होतो. जर चंद्राच्या आकारमानानं भरती आणि ओहोटी येऊ शकते समुद्राला, तर पंचमहाभूत ग्रह तारे नक्षत्रांचा प्रभाव आपल्या शरीरावर पडणार नाही का हो? निसर्गावर पडणार नाही का हो? पडणार. एक गोष्ट लक्षात घ्या, धर्म कार्य करत असताना अध्यात्माची आणि धर्माची जोड असणं गरजेचं असते. आज आपण जे म्हणतो की सृष्टी जी बनली ती पंचमहाभूतांनी बनलेली आहे, ग्रह तारे नक्षत्र गंधर्व पंचमहाभूतांनी बनलेली आहे, बरोबर की नाही? ज्या गोष्टीचा शोध लावला जातो, एखाद्या गोष्टीचा एखादा सायंटिस्ट शोध लावतो, बरोबर, शोध कधी लावतो? जेव्हा ती गोष्ट कुठेतरी अस्तित्वात आहे, फक्त ती कोड सोडवण्याचा तो प्रयत्न करतो, बरोबर की नाही?
मग तेच कोडं कुठेतरी सुटलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणून त्यावेळेस सुद्धा 350 ते 400 वर्षापूर्वी सुद्धा इतर धर्म होते. खरं तर धर्म नाही म्हणता येतं, लक्षात घ्या. एक तर असतो धर्म, दुसरा असतो अधर्म. बरोबर. एक असतो धर्म जो आपला आहे आणि त्याच्या विरोधात जो जातो तो अधर्म असतो. पंथ भरपूर असू शकतात, संप्रदाय भरपूर असू शकतात, रिलिजन पण असू शकतात, मजहब पण असू शकतात, पण धर्म एकच असतो. धर्म एकच असतो. बरोबर की नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये पण इतर लोक होतेच की, पण त्यांनी असं वाक्य वापरलं का की सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा नाही, हे हिंदवी स्वराज्य व्हावे. त्यांचा उद्देश अत्यंत स्वच्छ आणि क्लिअर होता. जसा जो परमपवित्र भगवा ध्वज अत्यंत निखळ, एकही डाग नाही त्याच्यावरती, दुसरा रंग कुठला नाही, अगदी तसं अत्यंत स्वच्छ आणि क्लिअर असं त्यांचं ध्येय होतं. हिंदवी स्वराज्य निर्माण करणार, संपूर्ण पादपातशाया संपवणार. विचार करा, हिरवागार हिंदुस्थान पडला होता, अख्खा हिंदुस्थान हिरवागार पडला होता. त्या हिरव्या अजगरच्या घशातनं हिंदुस्थान बाहेर काढलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी. ही गोष्ट साधारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतो, त्यांनी काय केलं, संस्थापना केली, धर्म संस्थापना. बरोबर की नाही. हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली. तर आपण शहाजीराजे म्हणजे त्यांच्या वडिलांना आपण काय म्हणतो, हिंदवी स्वराज्य संकल्पक. म्हणजे पित्याच्या मनामध्ये ती इच्छा होती, ती इच्छा पूर्ण केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. असे पुत्र आपल्याला व्हायचे. आता टाळ्या वाजवा. आता मध्यंतरी आपण मातृपितृ इच्छापूर्ती दिन केला. म्हणजे काय, थोडा आता इकडे येतो अफजल खान वादाकडे, आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय. बरोबर की नाही. मासाहेब जिजाऊंना अफजल खान वादाच्या वेळेस एकच पुत्र शिल्लक होता. एकच पुत्र होते. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. विचार करा तुम्ही, अफजल खान जवळजवळ 7 फुटाचा, शिवाजी महाराजांची उंची 5 फूट 3 इंच, अंगोठा साधारण होता, पण शक्ती पण होती आणि युक्ती पण होती. बरोबर की नाही. आई जगदंबेचं वरदान पण होतं. जवळजवळ 6 महिन्याचा कालखंड चालला होता. लक्ष देऊन ऐका. त्याग आणि संघर्ष काय असतो ना, ह्यात कळलं आपल्याला. जवळजवळ 6 महिन्याचा संघर्ष चालला होता. प्रतापगडच्या पायथ्याशी कसं पण करून त्या अफजल खानला आणायचा हा बेत आखला होता शिवाजी महाराजांनी. आपले वकील ज्यांची समाधी हिवरे गावात आहे, त्यांनी पत्रव्यवहार असा काय केला की अफजल खानचा कॉन्फिडन्स एवढा वाढला की तो हळूहळू जवळ येऊ लागला. त्याच्या मनात ती भीती कमी होत गेली आणि त्याचा आत्मविश्वास हा आत्मविश्वासाकडे गेला. आपण ज्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो. बरोबर की नाही. आणि मग तसं जसं ठरलं होतं तसं तो जवळ येत गेला. आणि अचानक बातमी येऊन धडकली शिवाजी महाराजांकडे की मासाहेब, म्हणजे कुणाच्या मासाहेब, संभाजी महाराजांच्या माता ह्या आता देवाघरी गेलेल्या आहेत. शिवाजी महाराजांना समजल्यानंतर शिवाजी महाराज त्यांना भेटायला गेले का रायगडला? नाही गेले. कारण का? मोहिमेवरती होते. सईबाई गेल्या, त्यांना समजलं होतं, पण त्यांनी पत्नीचा मोह नाही ठेवला, स्वतःचा मोह नाही ठेवला. पत्नी प्रेम भरपूर होतं, पण मोह नाही ठेवला. ते म्हणले, आता मी त्या मोहिमेवरती, जर ह्या मोहिमेवर वैयक्तिक दुःखासाठी जर मी बाजूला गेलो तर देशावरती संकट येईल, धर्मावरती संकट येईल. मला वैयक्तिक सुखासाठी देशाला अडचणीत टाकणं योग्य नाही. आणि नंतर ना तो दिवस आला 10 नोव्हेंबर 1659. अफजल खान जवळजवळ प्रतापगडच्या पायथ्याशी आला आणि शिवाजी महाराजांची त्याची भेट होणार होती. मला सांगा, मासाहेब जिजाऊ एकदा तरी म्हणले असतील का छत्रपती शिवाजी महाराजांना की शिवबा तुमच्या ऐवजी दुसरा कोण जातोय का बघा प्रति शिवाजी? म्हणले असतील. कारण की मासाहेबांना आता फक्त एकच होते आशा की हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि ते टिकवण्याचा कोण करू शकतं तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि जर तेच गेले, मूळ पुरुषच गेला, तर पुढं काय राहील? आणि माझं काय? एक आईने हा विचार केला का? नाही केला. लक्षात घ्या, शिवाजी महाराज जन्मावेत, पण त्यासाठी मासाहेब जिजाऊ असणं अत्यंत गरजेचं आहे. एवढा टोकाचा त्याग करण्याचं सामर्थ्य देखील असणं गरजेचं आहे. एकुलता एक मुलगा धाडला अफजल खानाकडं, आणि मग त्याप्रमाणे आई जगदंबेचं वरदान होतं. उभा आडवा फाडला अफजल खानला, त्याच्या पार्श्व भागात मेघ घातली आणि मस्तकातनं बाहेर काढली, त्याची दिंडा काढली. जशी विटंबन त्यांनी तुळजाभवानीची केली, त्याच्यापेक्षा वाईट आणि दुर्दैवी अवस्था अफजल खानची केली. उभा आडवा फाडला त्याला. आणि जे लोक म्हणतात ना की त्याच्यानंतर त्या ठिकाणी अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी त्या ठिकाणी त्याची कबर बांधली. मला सांगा, शिवाजी महाराजांच्या तलवारीला का फक्त एका मुघलाचं रक्त आहे का? संभाजी महाराजांच्या तलवारीला फक्त एका मुघलाचं रक्त आहे का? अनेक हजारो शत्रू कापले, देशी विदेशी आक्रमक सगळ्यांना कापून टाकले, मारून टाकले. प्रत्येकाची थडगी बांधत सुटलेत का? हे नंतर केलेले षडयंत्र आहे. मग अफजल खान असो नाही तर औरंगजेब असो, दोघांची थडग्यांची तुकडे करून भारत देशाच्या सीमेच्या पलीकडे फेकले पाहिजे. बरोबर की नाही. कणवरी मैंच बिजना उरू द्या धरेवर, हे धर्म कार्य करूया जग पातळीवर. हे असलं जे घाणेरडं बीज आहे ना,
आता आपण सगळे शेतकऱ्याची पोरं, मक्याचा एक दाणा जमिनीत गाडला की त्याच्यानंतर असंख्य बीज निर्माण होतात, बरोबर की नाही? मग ते जर बीज खराब असेल तर ते गाडून, कारण गाडलंच गेलं ना ते थडगं, त्यातनं असंख्य औरंगजेब आणि अफजल खान तयार होणार का नाही? ते प्रेरणा स्त्रोत बनणार. जसं तुमच्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असतं, ते प्रेरणा देतं तुम्हाला, बरोबर की नाही? आता ती त्या ठिकाणी मासाहेब जिजाऊंचं स्मारक आहे, शुभांसमोर, ते प्रेरणा देतं आपल्याला की माता कशी असावी आणि पुत्र कसा असावा, बरोबर की नाही? की मातेचा ऐकणारा पुत्र असावा आणि तिच्या स्वप्नांसाठी हिंदवी स्वराज्य निर्माण करणार असावा. पण मातेचं स्वप्न पण कसं असावं, तर हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. विचार करा, मला गाडी बंगल्यामध्ये बसवणारा, मला 4 ठिकाण फिरवणारा, स्वप्नांना सुद्धा क्वालिटी पाहिजे, स्वप्नांना सुद्धा उंची पाहिजे, तेव्हा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई जगदंबा बळ देते, बरोबर की नाही? मग हे जे लोक म्हणतात ना आजकालचे जे राजकारणी मूर्ख, ते औरंगजेब ती ओळख म्हणून ते राहिलं पाहिजे. आणि असं जर असतं तर चौकात चौकात थडगी पडली असती ना, चौकात चौकात. तर सिद्धी लालचं ठेवू, सिद्धी जोहरचं ठेवू, याचं ठेवू, त्याचं ठेवू, आपले जे गद्दार होते त्यांची थडगी बांधून ठेवू. ह्यांची जोपासना करणं आपलं काम आहे का? नाही. ती थडगी फोडून फोडून भारत देशाच्या सीमा ओलांडून पलीकडे फेकली गेली पाहिजे. मग तो अफजल खान असू, औरंगजेब असू, नाही अजून कोणी असू. एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपले जे हिंदवी स्वराज्य मिळलंय, ज्याला आपण भारत भूमी म्हणतो, भारत देश म्हणतो, हे काय फुलांच्या ताटात सजून मिळलेलं नाहीये. याला असंख्य लोकांचे बळी गेलेले आहेत, असंख्य लोकांनी बलिदान दिलेलं आहे. मग ते स्वातंत्र्याच्या काळात असेल किंवा शिवछत्रपतींच्या कालखंडात असेल किंवा त्याच्या आधीच्या कालखंडात असेल किंवा आता काल परवापर्यंतचा असेल. मी जे मगाशी म्हणलं की हिंदुस्थान इंग्रजांच्या मुठीत अडकला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिथे जेवढे लोक बसलेत त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. जवळजवळ 1000 वर्ष त्या मुघलांनी आपल्याला त्रास दिला, प्रताडणा केली, आपल्या भारत भूमीची विटंबना केली, मंदिरं फोडली, त्याच्या मशिदी केल्या, त्याचे कळस काढले, मंदिर ज्या मूर्तीचा आपण अभिषेक केला त्या मूर्ती फोडल्या, माता भगिनींची आबरू लुटली, आपल्या राजाची हत्या केली. सगळं संपुष्टात आणायचं होतं. क्लिअर चित्र, टार्गेट क्लिअर होतं त्यांचं. कधी भेसळ होती नाही, हे ठेवू ते ठेवू, काहीही ठेवायचं नव्हतं. ज्या क्षणी त्यांनी संभाजी महाराज संपवलं त्या क्षणी समजून घ्यायचं होतं की त्यांना काहीच शिल्लक ठेवायचं नव्हतं. त्यामुळं हे जे आपल्याला स्वराज्य मिळलं हे फुलांच्या ताटात सजून मिळलेलं नाही. हे गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांवरती जी लोक गोराढोराच्या मागे जात होती, जी पैलवानगी करत होती, जी लोक शेतकऱ्याची होती, त्यांना जवळ करून त्यांच्यामध्ये प्रेम, देशाप्रती प्रेम, स्वाभिमान निर्माण करून संभाजी महाराजांनी हे स्वराज्य फुलवले, वाढवलं होतं. आणि स्वातंत्र्याच्या काळात मात्र आपण काय ते म्हणतात ते साबरमती के संत तूने कर दिया कमाल, काय देश को आजादी दी बिना खडग बिना ढाल. खडग बिना ढाल म्हणजे काय? ढाल माहिती तुम्हाला? खडग म्हणजे तलवार. की तलवार पण नाही घेतली, ढाल पण नाही घेतली, पण देशाला स्वातंत्र्य मिळालं. एक लक्षात घ्या, स्वातंत्र्य पाहिजे तर बलिदान द्यावं लागतं. ही व्याख्या आपल्या पूर्वजांची आहे, बरोबर की नाही? त्यामुळं हो जे काय आपण म्हणतो 100 वर्ष 150 वर्ष राज्य केले इंग्रजांनी, त्याच्या आधी 1700 वर्ष मुघलांनी. तुम्ही 700 वर्षात मुघल झाला का हो? तुमच्या मनामध्ये त्यांची विचारधारा आहे का? नाही. आता दुसरा प्रश्न, जे काही 100-125 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, आज तुमच्यामध्ये इंग्रज आहे का? थोडाफार थोडाफार तुमच्या सिलेबसमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, तुमच्या न्याय व्यवस्थेमध्ये, तुमच्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानामध्ये आहे ना? 700-800 वर्षात तुम्ही मुघल नाही झाले, तुमचा देश मुघलांचा नाही बनू शकला, बरोबर की नाही? पण हळूहळू का होईना इंग्रजांनी ती भेद ओळखला होता की या देशाला 800 वर्ष राज्य करून मुघलांना स्वतःची संस्कृती लाभता नाही आली. आपण यांच्या धर्म शिक्षणामध्ये भेसळ केली पाहिजे. जवळजवळ 7.5 लाख गुरुकुल होते. जसे असे तुम्ही एकत्र आलात ना माऊलींच्या मुलं, तसे 7.5 लाख गुरुकुल होती. त्यामध्ये शिकणाऱ्यांची संख्या कोट्यवधी होती. तक्षशिला नालंदा आपली संपत्ती होती. पण इंग्रजांचा कालखंड आला, त्यांनी ते जाळणं फोडणं नाही केलं. ते म्हणले हे पुस्तक आहे, आपण त्याच्यात भेसळ करून 4 लोकांच्यात वाढू, म्हणजे 2 लोकांच्यात कायम वाद राहील, बरोबर की नाही? आज जाती व्यवस्था मजबूत का झाल्या? त्याच्यामुळं. आपली विचारधारा कशी पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. जात पात मज मान्य नसे, प्रांत भेद मज ठाव नसे, हिंदू धर्म सर्वत्र असे. आज तुमच्यामध्ये माझ्यामध्ये वाद घालायला हजारो विषय निर्माण केलेत लोकांनी. प्रत्येक गोष्टीचा एक नेता बनलाय. भाषेचा आहे की नेता, जातीचा आहे की नेता, प्रांताचा, प्रांत म्हणजे आपण राज्य म्हणूयात, प्रांताचा आहे की नेता, आणि चौकाचा नेता केलाय. खालच्याचा नेता, वरच्याचा नेता. ह्या मंडळातल्या गणपतीला त्या मंडळातले लोक जायचे नाही. मनभेद, मतभेद, पक्षभेद, प्रांतभेद, जातीभेद, आपल्यामध्ये भाषाभेद, यांनी जर आपण विखुरले गेलो तर हिंदू समाज टिकणार कसा? या सगळ्यांना एकत्र करायचं असेल तर मागाशी मी जे बोललो की जात पात मज मान्य नसे, प्रांत भेद मज ठाव नसे, हिंदू धर्म सर्वत्र असे, या उक्तीप्रमाणे जर आपण जगलो तर कदाचित हिंदू देश टिकेल.
आणि हा हिंदू देश, हा हिंदू धर्म या भारताचा आत्मा आहे. लक्षात घ्या, जर भारतापासून हा धर्म वेगळा झाला आपला, बरोबर, तुम्ही आज जे वारकरी संप्रदायात आहात ना, तुम्ही धर्म टिकवण्याचं काम करताय. धर्म टिकवण्याचा, ती धर्म संस्कृती लोकांना सांगण्याचं काम करताय. फार जबाबदार लोक आहात तुम्ही. तुम्ही स्वतःच्या वयाकडे बघू नका की मी 9 वर्षाचा, 8 वर्षाचा, 10 वर्षाचा, 12 वर्षाचा आहे. माझ्यात ते सामर्थ्य आहे, ही विचारधारा तुमच्यात पाहिजे. जो वयाच्या 14 वर्षी, 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली जाते, बुधभूषण सारखा ग्रंथ संभाजी महाराज लिहितात, नायिका भेद 7 शतक लिहितात, तर मी का कमी आहे? मी किमान प्रयत्न तरी करेन माझा धर्म लोकांना सांगण्याचा श्रेष्ठ आहे किती म्हणून. बरोबर की नाही? वय मर्यादेत बाजूला या, आपली सामर्थ्य वाढवा. आता माऊली महाराजांचं तरी वय आहे एवढी मोठी संस्था चालवणं? नाही. त्यांच्या वयात ते कित्येक लोक टपऱ्या मारत फिरतात ना, फिरतात की नाही? पण नाही, मी आज चालू करेल, जसं जसं मला समजत जाईल, उमगत जाईल, तसं तसं माझा कामाचा विस्तार होईल. नवीन लोक जोडले येतील. जे सामर्थ्य, जे बुद्धी, जी चेतना मला परमेश्वराने दिली, माऊलींनी दिली, ती मी राष्ट्रकार्यासाठी वाईट, त्याप्रमाणे ते काम करतायत. तुम्ही देखील हाच ध्यास मनात ठेवायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कापले होते, त्याचा चौरंगा केलता. कारण का? हिंदू असून त्याने का हिंदू स्त्रीवर अन्याय केलता, अत्याचार केलता. आणि परत म्हणत होता, मी तर गावचा पाटील आहे, काय करशील तू? 14 वर्षीच्या शिवाजी महाराजांनी हातपाय तोडले आणि त्याला मलमपट्टी केली आणि त्याला सांगितलं लोकांना, मावळ्यांना, रोज त्याला चौकात नेऊन बसवायचा. धडकी भरली पाहिजे माता भगिनींवर अत्याचार करणाऱ्याची, मग तो कुठल्याही समाजातला असो. ही शिकवण आहे आपली. त्या वयात त्यांनी न्याय केला, त्या महिलेला न्याय दिला. आता मी जास्त बोलू शकत नाही, पण आपल्या सर्वांना माहिती, बातम्या बघतो, टीव्ही बघतो, एखाद्या माता भगिनीची छेड काढली, अत्याचार झाला, तिला न्याय मिळायला किमान 10 ते 15 वर्ष, 20 वर्ष उलटतात. त्यातला आरोपी कधी मरून जातो, ज्या व्यक्तीने पिटिशन फाईल केली तो व्यक्ती मरून जातो, पण न्याय होत नाही. ही आहे इंग्रजांची व्यवस्था. ती खेळवत राहायचं. मी तेच सांगतोय तुम्हाला, स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये आपण शिवाजी महाराजांना विसरलो, संभाजी महाराजांना विसरलो, आणि आता पुन्हा ती स्थिती निर्माण झाली. स्वातंत्र्य मिळून फार मोठा काळ नाही झालेला, पुन्हा आपण गुलाम होऊ शकतो. मी जे बोलतोय ते लक्षात घ्या. 70-75 वर्ष म्हणजे काहीच नसतात, काहीच कालखंड नाही. ही हिंदू भूमी कोट्यवधी वर्षांची. सनातन या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, नित्य नूतन ते सनातन, जे आधी कोट्यवधी वर्षापूर्वी पण होतं, जे आज आहे, जे भविष्यातही राहणार, जे कधीही मरू शकत नाही. तो धर्म आपला आहे, तो धर्म आपला आहे. त्यामुळे 70-75 वर्ष म्हणजे खेळ आहे, काही नाही. आपण जे विदेशी वस्तू वापरतोय, सगळ्या गोष्टी करतोय, म्हणजे पुन्हा आपण कुठे ना कुठेतरी त्यांना फंड पुरवतोय. बरोबर की नाही? आता उद्या आपल्या देशामध्ये काय म्हणतात, मॉक ड्रिल, म्हणजे युद्धाच्या कालखंडामध्ये जी स्थिती निर्माण होते, त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला मला करायचंय. कदाचित ह्या ठिकाणी तो प्रभाव पडणार नाही, पण तुमच्यामध्ये जो कोण पिंपरी चिंचवडला, पुण्यामध्ये किंवा संभाजीनगर, ठाण्यामध्ये, या अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये, पालघरमध्ये राहत असेल ना, तर त्यांना फोन करा की मॉक ड्रिल म्हणजे काय. म्हणजे सायरन वाजला, जसं आता इस्रायलची लोक गेले कित्येक वर्ष जगतायत ना, सायरन वाजला, ताट सोडायचं, जेवण सोडायचं, झोप सोडायची, पळत जायचं, बंकर मध्ये लपायचं. बंकर म्हणजे काय? हे घर, त्याच्या खाली खोली केलेली असते, चांगली 10-15 फुटावरती खोली केलेली असते, तिला बाजूने बरोबर स्टील गार्ड केलेलं असतं, जेणेकरून एखादं कितीही ताकदीचं मिसाईल पडलं तर आम्ही जिवंत राहू शकतो. असे सायरन त्यांच्यामध्ये किमान एका तासात एक वाजता. असं जगायचंय का आपल्याला? विचार करा. मी कुठली काल्पनिक गोष्ट नाही सांगत आहे, मी कुठली काल्पनिक गोष्ट सांगत नाहीये. उद्या ते करायचंय आपल्याला. सायरन वाजला ना की आपल्याला आपल्या कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबायचे. आता त्याची जी काय ऍडवायझरी आहे ती संध्याकाळपर्यंत टीव्ही न्यूज चॅनल दिले जातील, एक प्रात्यक्षिक आहे. कदाचित त्याचा प्रभाव आपल्या भागात पडणार नाही. जवळजवळ 250 ठिकाणी ते करायचे, 250 ठिकाणी ती विमान फिरणार आहेत. भारत देशातलीच आहेत हवाई विमानं, ज्यामध्ये युद्धाच्या वेळेस ते वापरले जातात. की जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर किमान आपल्या लोकांना तसे इंट्युशन्स तरी पाहिजे की काय करायचं. त्यामुळे पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, तुमचं वाशी या ठिकाणचं कोण राहत असेल तर त्यांना विचारा की मॉक ड्रिल साठी तयार आहात का. विचार करा तुम्ही की का कोणत्या संकटात आपला देश आता अडकत चाललेला आहे. म्हणजे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची नीती आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची वेळ आली का नाही हो. मी जे म्हणलं ना की 70-75 वर्ष म्हणजे जास्त नाही, पुन्हा आपण गुलाम होऊ शकतो. होय, कारण कसं आहे, इस्रायल जो देश, आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे, त्यांनी हातवर करा बरं, फार महान देश आहे बरं का इस्रायल. जेवढी लोकसंख्या आहे तेवढे सगळे देश बघतोयत इस्रायलमध्ये. 90-95 लाख, 1 कोटीपेक्षा कमी लोकसंख्येचा देश. पण आमच्या देशातल्या, आमच्या धर्मातल्या व्यक्तीला जर कुठल्या देशातल्या, कुठल्या जातीच्या माणसाने तो मारला तर त्याच्या देशात जाऊन आम्ही त्याला ठार मारतो. अशी संघटना त्यांची मोसाद आहे, जे काम करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीवरती. आणि आपण काय करतोय? 1 कोटीचा तो देश, आणि आपल्या देशाची लोकसंख्या किती? 140 कोटीपेक्षा जास्त. पण देशात काय सगळे देश बघताय का?
आज आपण टीव्ही न्यूज चॅनल बघतो, मोबाईलवर बघतो, राष्ट्रगीत चालू झालं तर काहींना उठता सुद्धा येत नाही. अशी जिहादी मानसिकतेचे लोक या देशात आहेत. हिंदू असून हिंदुत्वाला विरोध करणारी माणसं या समाजात आहेत. मग कसं हो, म्हणजे बाहेरच्या शत्रूसोबत पण लढायचं आणि देशाच्या आतल्या शत्रूसोबत पण लढायचं, बरोबर की नाही? म्हणजे कुठे ना कुठेतरी पुन्हा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारधारेचा आणि तो कालखंड आपल्या समोर आला. आपल्या सगळ्यांना मिर्झा राजे जयसिंग माहितीये का? मिर्झा पुरंदरचा तह किती लोकांना माहिती आहे आपल्यापैकी? पुरंदर मधल्या लोकांसाठी फार मोठी गोष्ट होती पुरंदरचा तह. म्हणजे त्या एका गडकोटाला वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांची जी काही हिंदवी स्वराज्याची संपत्ती साम्राज्य वाढलं होतं, विस्तार झालं, जवळजवळ 32 ते 35 गडकोट चालते, सुरुवातच झाली होती. त्या तहामुळे या पुरंदरचं नुकसान व्हायला नको. पुरंदर म्हणजे आजूबाजूचा प्रदेश पण बरं का त्यामध्ये येतो, नुसता गडकोट नसतो. गडकोटाशी काही घेणदेण नसतं, त्याच्यावरनं लक्ष देता येतं. ते साधन संपत्तीमध्ये सगळं आपल्या अंडर ठेवता येतं, आपल्या नजरेखाली ठेवता येतं. त्यासाठी तो गडकोट पाहिजे असतो आणि युद्धाच्या वेळेस सुरक्षित ठिकाण म्हणून, कारण जंगल भाग पण त्या ठिकाणी असतो. एका पुरंदरला वाचवण्यासाठी 23 गडकोट द्यावे लागले, कित्येक होऊन सोनं द्यावं लागलं, साधन संपत्ती द्यावी लागली, आजूबाजूचा प्रदेश द्यावा लागला एका पुरंदरला वाचवण्यासाठी. ज्या पुरंदरमध्ये तुम्ही मी राहतोय त्यातला एक एक गडकोट माघार घेण्यासाठी आपले जवळचे मावळे शिवाजी महाराजांनी गमवलेत. किती वाईट वाटलं असेल त्यांना. त्या सगळ्यांचे उपकार आपल्या डोक्यावरती, लक्षात ठेवा. तानाजी मालुसरे समाधी कुठे त्यांची? उमरड गाव. लढले कुठे? कोंढाणा किल्ल्यावरती. कोंढाणा किल्ल्यावरती का लढावं लागलं? कारण पुरंदरचा तह झाला, त्यात 23 गडकोट दिलते, त्यातला एक गडकोट माघारी घेण्यासाठी ते युद्धात गेले. आता तानाजी मालुसरे कोण? ज्या वेळेस हिंदवी स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली, अल्पवयीन असताना, 16 वर्षाचे असताना, तेव्हा त्यांच्यासोबत 12 वर्षाचे, 13 वर्षाचे, 14 वर्षाची मुलं होती. त्याच्यातले होते तानाजी मालुसरे, लहानपणापासूनचे मित्र, गमावले. बातमी धडकली असेल शिवाजी महाराजांना, किती वाईट वाटलं असेल. त्यावेळेस पण खूप लोकांनी, आपल्यासारख्या माता भगिनींनी पण बोलले असतील ना, महाराज एका पुरंदरला वाचवण्यासाठी तुम्ही एवढे सगळे गडकोट दिले, ह्या गडकोट संपत्ती कमावण्यासाठी, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आम्ही आमच्या कपाळाचं कुंकू दिले, बरोबर की नाही? किती वाईट वाटलं असेल त्यांना. हा तह केला तेव्हा. पण ती परिस्थितीची मागणी होती. पुन्हा शिवाजी महाराज शून्यात गेले होते. आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, कधी तुम्हाला 100 पैकी 50 मार्क मिळतात, कधी 80 मिळतात, 90 मिळतात, आणि कधी 50 मिळले की वाईट वाटतं, 40 मिळले की वाईट वाटतं 50 पैकी, बरोबर की नाही? आपण डिप्रेशन मध्ये जातो. तसं नाही करायचं, तसं नाही करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनाच मारायचं. की 35 पैकी 23 गडकोट गेले, पण त्यांनी हार नाही मानली. त्या पुरंदरला वाचवण्यासाठी सगळी संपत्ती गेली, पण त्यांनी हार नाही मानली आणि पुन्हा सगळं कमावलं. आणि आज औरंगजेब अफजल खानचे नामोनिशान मिटले, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं नामोनिशान आहे. वेळ त्याग मागती, बलिदान मागती, ते द्यावं लागतं. त्यावेळेस तो निर्णय घ्यावा लागतो, भले कितीही कठोर असला तरी सुद्धा. आज कित्येक मावळ्यांनी बलिदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड आयुष्यभर झगडले मुघलांच्या सोबत, त्या इंग्रजांच्या सोबत, अनेक बादशाहांच्या समोर. हे कुठंतरी बाळकडू मिळत होतं संभाजी महाराजांना. आज तुम्ही पण जे घेताय ते बाळकडू आहे. ही एक प्रकारे शिदोरी आहे जी आयुष्यभर टिकणार आहे तुम्हाला. खूप लोक म्हणतात की संभाजी महाराज, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती की संभाजी महाराजांचा मृत्यू झालाय का हत्या झाली? काय झाले नेमकं सांग, उडवण काय झाले मला? मृत्यू झालाय का हत्या झाली? कुणी केली? औरंगजेब. आज लक्षात घ्या, खूप लोक असं म्हणतात की संभाजी महाराज तुम्ही काहीतरी चलाखी करायला पाहिजे होती, काहीतरी चलाखी करायला पाहिजे होती. तिथं तुम्ही निसटले असते ना तर औरंगजेबाचं अस्तित्वच काय? कुठलाही शत्रू भविष्यात जन्माला आला असता तर जन्माच्या आधी मारून टाकला असता तुम्ही, आणि हिंदुस्थानला अखंड भारत केला असतं, बरोबर की नाही? ते सामर्थ्य त्यांच्यात होतं. जो व्यक्ती वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण साहेब नाईक अभेद 7 शतक नकशिकासारखे ग्रंथ लिहितो आणि दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन असं शस्त्र चालवतो की शत्रूवरती धडकी पडते की संभाजी महाराज येता येते आपल्यावर चाल करून तोच गडकोट सोडून पळून जातो शत्रू. एवढं सामर्थ्य, एवढं नाव, एवढी किंमत संभाजी महाराजांनी कमवली होती. शिवाजी महाराज जर 1 पट असतील तर 10 पट संभाजी महाराज होते. प्रचंड विराट रूप घेऊन जन्माला आले होते. एवढं सामर्थ्य त्यांच्यात होतं, पण त्यांनी तो मृत्यू स्वीकारला. कारण का माहिती? अपमान. स्वाभिमानाची कधीही किंमत केली जाऊ शकत नाही. आग्र्याच्या दरबारामध्ये 9 वर्षाचे संभाजी महाराजांना घेऊन शिवाजी महाराज होते. त्यावेळेस नाही, आग्र्याच्या दरबारामध्ये संभाजी महाराज 9 वर्षाचे होते आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी आले. मिर्झा राजे जयसिंग मी तुम्हाला म्हटलं मगाशी, पुरंदरच्या तहामध्ये औरंगजेबाच्या हाताखाली दोन्ही छत्रपती आलते बरं का. दोन्ही छत्रपती संकटात आलते. कुणामुळे? मिर्झामुळे. मिर्झा कोण होता? हिंदू. मागणी कोणासाठी करत होता? औरंगजेबासाठी. धोक्यात काय आले? दोन्ही छत्रपती आणि हिंदवी स्वराज्य आणि पुढच्या हजारो पिढ्या. ही आपल्या हिंदूंमध्ये असणाऱ्या फुटीरवादी लोकांची देण आपल्यासाठी.
त्यावेळेस औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज बोलले, आजूबाजूचे सगळे जेवढे लोक होते, छोटे मोठे राजे, छोटे मोठे प्रांतातले, प्रत्येक जण त्या बादशाह पुढे हे करत होते, नमस्कार होते, मुजरा करत होते, कुर्निसात म्हणतात, त्यांच्या कुर्निसात करत होते की कसं तरी बादशाहच्या नजरेत आम्ही महान बनू. शिवाजी महाराजांनी तसं नाही केलं. शिवाजी महाराज म्हटले रामसिंगला, रामसिंग मी कोण आहे ते तुला माहितीये, रामसिंग मी कोण आहे तुझ्या बापाला पण माहितीये, अफजल खान फाडून आलोय, मी कोण आहे ते वरती बसल्या त्या बादशाला पण माहितीये, अपमान चालणार नाही, मृत्यू स्वीकारे, तिथं माझं शिर का पण अपमान केल्या चालणार नाही, असं बोलून औरंगजेबाच्या दरबारात त्याचीच आबरू काढली. तिथं आलेले शेकडो राजा महाराजांच्या पुढे तिथून निघून गेले. हे बाळकुडू संभाजी महाराजांनी पाहिलं होतं. संभाजी महाराज जेव्हा पकडले गेले, त्या पकडले गेलेल्या क्षणापासून त्यांची विटंबना, त्यांचा अत्याचार चालू झाला. तुमच्यापैकी किती लोक बलिदान मास पाळतात? त्यांनी हातवर करावर 2 मिनिटं. चांगली गोष्ट आहे, पाळला पाहिजे. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत बलिदान मास पाळला पाहिजे. कारण एक दिवस अत्याचार नाही झालेला, एक दिवस अपमान नाही झाला, एक दिवस मृत्यूशी सामना झाला. ज्या क्षणी पकडले गेले तिथपासून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का देण्यात आला, त्यांच्या अंगावरची राजवस्त्रे काढण्यात आली. हे आपल्या राजासोबत घडले. कुठं घडलंय? त्यांच्या स्वराज्यामध्ये. ज्या स्वराज्याचे ते धनी, ज्या स्वराज्याचे ते मालक, ज्या स्वराज्याचे ते छत्रपती, त्यांच्यासोबत घडले. त्यांच्या अंगावरची राजवस्त्रे काढण्यात आली, त्यांच्या गळ्यातल्या कवड्याची माळ काढण्यात आली. काढण्यात आली म्हणजे काय सन्मानानं काढण्यात आली का? अजिबात नाही, अजिबात नाही. कपड्यावरचं त्रिपुंड पुसण्यात आलं, केस ओढण्यात आली, दाढी ओढण्यात आली, का तर विद्रूप करायचं होतं. बुवया छाटण्यात आल्या, विदूषकाचे कपडे घातले आणि उंटावरती उलट बसवलं. हे सगळं आपल्या महाराजांच्या सोबत घडावं का? घडलं, घडलं. आणि संभाजी महाराज त्या ठिकाणी खिंड काढली आणि पुढे जे अत्याचार झाले त्याचं तो वर्णन करण्यासारखं नाही. हे सगळं संभाजी महाराजांनी भोगले. तुमच्या माझ्या कायम ध्यानात राहण्यात राहिलं पाहिजे. जे काय आपण कर्म करू, आज विद्यार्थी दशेत असू होय, तरी सुद्धा काही करेल मी, पण माझा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना ठेवेल. आणि जे कर्म करेल ते राष्ट्राला समर्पित कर्म करेल. आज संभाजी महाराज ते सगळे अत्याचार सोसले, भोगले आणि फाल्गुन अमावस्येच्या दिवशी तो मृत्यू स्वीकारला. मला सांगा, तुम्ही सुरुवातीला त्यांचा जो काय अपमान झाला, तो अपमान झाल्यानंतर संभाजी महाराजांच्या मनात एकदा तरी विचार आला असेल का की आता मी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, तह केला पाहिजे? नाही. आता तू औरंगजेबाला मला मारून टाक, तर तुझी एकही इच्छा पूर्ण करणार नाही. मी माझ्या बापाची इच्छा पूर्ण करेन, त्या हिंदवी स्वराज्याचं, या देवा देशात धर्माचं रक्षण करण्यासाठी. तुझी इच्छा पूर्ण करणार नाही. आज औरंगजेब कोण होता? हे जे लोक म्हणतात ना हिंदू मुसलमान एक आहे, औरंगजेबाने स्वतःच्या भावाला मारून टाकलं, बापाला तुरुंगात टाकलं. जे ताजमहाल बांधला म्हणतात ना, तो ताजमहाल ती हिंदू भूमी आहे, ते तेजो महाल आहे. स्वतःच्या नावाची पाठी एखाद्या ठिकाणी लावणं म्हणजे स्वतःची प्रॉपर्टी होत नाही. येत्या काळात ते उघड होईल. त्या शहाजहानला तुरुंगात डांबलं आणि दारा शिको म्हणजे स्वतःच्या भावाचं मुडकं कापून दाखवलं की माझ्या तख्ताच्या मध्ये जो कोणी त्याला मी असा संपवेल. अशा माणसाच्या समोर त्याच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा शत्रू संभाजी महाराज आल्यानंतर ठेवला असेल का त्यांना? आणि इकडे आपली संस्कृती लक्षात घ्या, जी संस्कृती आपण विसरलोय. प्रभू श्रीराम यांना वनवासाला पाठवलं तेव्हा भरताने त्यांच्या खडावा सिंहासनावर मांडल्या की हा माझ्या भावाचा अधिकार आहे. आणि इकडे औरंगजेबाने काय केलं? भावाचं मुंडकं कापलं आणि स्वतः सिंहासनावर बसला, बापा तुरुंगात डांबून. किती फरक आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. हिंदू मुस्लिम भाई भाई असं म्हणण्यापेक्षा हिंदू हिंदू भाई भाई, आपण सगळे भाऊ बनतो असं आपण म्हटलं पाहिजे. पण नाही, आजकालचे राजकारणी असतील, आजकालचे लोक असतील, आपल्याला एक करण्यासाठी नाही, आपल्याला फोडण्यासाठी. मी मगाशीच म्हटलं, प्रत्येक जात भाषेचा प्रांताचा प्रत्येकाचा नेता बनलाय, कारण का त्यांना आपल्याला एक करायचंच नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज संभाजी महाराजांनी तो जो मृत्यू स्वीकारला तो तुमच्यावर आणि माझ्यावर विश्वास ठेवून ही धर्म आणि संस्कृती तुम्ही टिकवताल. आज तुम्ही करताय इथं जमताय ना, की कुठे ना कुठेतरी संभाजी महाराजांची इच्छा पूर्ण करताय. आता तुम्ही इथं गोटे खेळायला पण जाऊ शकले असते, त्याच वयातले आम्ही तुमच्या वयात तेच केलं. पण जशी समज आली तसं कळलं आपलं धर्म कर्तव्य थोडं वेगळं, आपलं कर्म थोडं वेगळं करायचंय. त्यामुळे विद्यार्थी दशेत जगत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा. उद्या तुम्ही इंजिनियर बना, डॉक्टर बना, वकील बना, काय बनायचे ते बना. तुमचं जे शिक्षण असेल, तुमचं जे प्रोफेशन असेल, काय बनायचे ते बना. अगदी हरिभक्त पारायण जरी तुम्ही कीर्तनकार बनले, महाराज बनले तरी सर्वोत्तम. लोकांना प्रबोधन करा. पण जे कोणतं कर्म कराल तेव्हा ते कर्म करत असताना डोळ्यासमोर राष्ट्र ठेवायचं. मी एका नगरपालिकेतील सफाई कर्मचारी, नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी. माझ्या हातात काय काम आहे की कचरा, गावचा कचरा उचलायचा आहे, गाडीत टाकायचा आणि तो डम्पिंग ग्राउंडला टाकायचा आहे. मला पगार येतं 1000 रुपये धरून चाला. पण मी फक्त पगारासाठी काम करायचं का? नाही. माझं राष्ट्र सुरक्षित ठेवणं माझं कर्तव्य आहे. हा भाव मनात ठेवायचा. पगार मिळतो हा विषय वेगळा. उद्या तुमच्यापैकी कोण शिक्षक म्हणला, तुमचे 50 विद्यार्थी आहेत, या मुलांच्या मध्ये राष्ट्रप्रेरणा येईल असं मी काहीतरी त्यांना शिकवेल.
हे ते देणं लागतं. लक्षात घ्या, आता तुम्ही जे शिक्षण घेता शाळेमध्ये, कॉस थिटा, टॅन थिटा, अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पुढे येतील काळामध्ये, त्यातनं खरंच तुमच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण होतीये का हो? मग जी बुद्धी, जी चेतना, जे ज्ञान, जे विज्ञान देशाला समर्पित जात नाही, त्याचा काय उपयोग आहे का हो? नाही. ते पाहिजे. दोन गोष्टीचा फरक लक्षात घ्या तुम्ही, दोन गोष्टीचा. आता शेवट करतो. एक व्यक्ती फार शिकलाय, फार अभ्यासू आहे, बरोबर? दोन व्यक्ती आहेत, त्यांनी फार अभ्यास केला, शिकले, थके भाऊ आहेत. एकाला ऍडमिशन घेतलं सायंटिस्ट म्हणून, दुसऱ्याला ऍडमिशन घेतलं सायंटिस्ट म्हणून, पण दुसऱ्या कॉलेजमध्ये. एका व्यक्तीला धर्म आणि संस्कृतीची जाण आहे, चाड आहे, आणि दुसऱ्या धर्म संस्कृतीची जाण नाही. हुशार दोघं पण आहेत, पण ज्याला धर्म संस्कृतीची जाण आहे तो एका शाळेत आहे, आणि ज्याला धर्म संस्कृतीची जाण नाही तो दुसऱ्या शाळेत आहे, पण तो पण हुशार आहे. ज्याला जाण नाहीये तो व्हायरस बनवणार, आणि ज्याला जाण आहे धर्म आणि संस्कृतीची तो अँटी व्हायरस बनवणार, तो त्याच्यावरती तोडगा काढणार. हा पैसे कमवण्यासाठी देशाला देखील विकायला निघणार. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आपलं जर राष्ट्र टिकवायचं असेल, धर्म टिकवायचा असेल, संस्कृती टिकवायची असेल, तर त्याग आणि बलिदानाची वृत्ती आपल्यात निर्माण झाली पाहिजे. गोष्ट लक्षात घ्या, आपली जी भूमी आहे ती हिंदू भूमी आहे, ज्ञानोबा तुकोबारायांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची भूमी आहे. ही भूमीची ओळख बदलता कामा नये. भूमीची ओळख बदलण्यासाठी मागच्या 1200 वर्षामध्ये हजारो हरामखोर आले, लाखो हरामखोर आले. त्या सगळ्यांना तुडवून चिरफाड करून त्यांना या मातीत गाडून हा हिंदुस्थान उभा राहिलाय. असा फुलाच्या ताटात सुजून नाही राहिलेला. उद्या जरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्याग करावा लागला तरी करायचा. या देशाचं काही होऊ शकत नाही, त्या मोदीचं काही होऊ शकत नाही, त्या सैनिकांचं काही होऊ शकत नाही, असं नाही. देशाचं काम करण्यासाठी, धर्माचं काम करण्यासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी काम करण्यासाठी जबाबदारी फक्त प्रामाणिक राजकारणी लोक, प्रामाणिक पोलीस कर्मचारी, प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी आणि भारतीय सेनेचंच आहे का? नाही. देशातील प्रत्येक देशवासीचा देशभक्त बनला तर तो 140 कोटीचा देश सर्वात शक्तिशाली म्हणून उभा राहील. पण आपलं ही शोकांतिक आहे की काही गद्दार आणि हरामखोर लोक देखील आपल्या या भूमीमध्ये आहेत. पण आपल्याला त्यांना ओळखता आलं पाहिजे. उद्याचा दिवस महत्वाचा, इथून कदाचित पुढे काय कुठल्या दिशेला आपला देश जाईल आणि कुठल्या काळोखात ढकलला जाईल माहित नाही. पण जसं लाल बहादूर शास्त्री एकदा म्हणले होते, आपल्या सर्वांना माहिती, ते आपले पंतप्रधान होऊन गेलेत. युद्धाची परिस्थिती त्यावेळेस आली होती की भारतीयांनो एक वेळचं जेवण करा, कदाचित अशी परिस्थिती निर्माण होईल की अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. हे युद्धाच्या कालखंडात बनतं, अशी परिस्थिती निर्माण होते. तर त्याग करण्याची वृत्ती आली, वेळ आली, तर ती वृत्तीवर आपल्यात आली पाहिजे. त्याचबरोबर आज आपण जे काही वारकरी म्हणून जगतोय आणि धारकरी म्हणून जगतोय, ही भक्ती आणि शक्तीची जोड आपण कायम टिकून ठेवू. ज्ञानोबा तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना सोडून आपल्याला कुठे जायचंच नाही. खूप महारथी होऊन गेले, महात्मा होऊन गेले, हे झाले ते झाले, सगळे ग्रेट होते, सगळ्यांचा आदर सन्मान. पण ज्ञानोबा तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज सोडून आपल्याला कुठेही जायचं नाही. एवढं या ठिकाणी आपण प्रण घेऊन आणि थांबू. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. धन्यवाद.